देवेंद्र फडणवीसांची वर्तणूक चांगली नाही, त्यांना मतं मराठ्यांची लागतात, आमदार खासदार मराठीचे लागतात, कार्यकर्ते मराठीचे लागतात, मात्र ते मराठ्यांच्या मुलांचं वाटोळं करताय असं पण काल म्हणाला होता. सातत्यानं आंदोलन करावं लागणार आहे, थांबून चालणार नाही. आणि फडणवीस साहेबांच्या बद्दल आम्ही बोललोच होतो की या माणसानं चांगलं केलंय जी आर काढून. आता प्रमाणपत्र नाही दिल्यावर मग वाटलं नाही करायला लागले म्हणा, का चांगलं करायला लागले म्हणा. व्हॅलेटर रोखून धरल्यावर चांगलं म्हणायचं, काम केल्यावर चांगलं पण म्हणायचं, आणि काम नाही केल्यावर बोलायचं सुद्धा. त्याच्याशिवाय समाजाचं कल्याण होणार नाही. का भाजपच्या मराठ्याच्या लेकर बाळ शिकणार नाहीत का? काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीच्या मराठ्यांचे लेकर शिकणार नाहीत का? ते काय पक्षात येत म्हणून का त्यांचे लेकर साहेब होणार आहेत का? त्यांचे लेकर अधिकारी बनणार आहेत का? त्यांचे लेकर उच्च शिक्षणात जाणार आहेत का? त्याला आरक्षणाचीच गरज लागणार आहे. तेव्हा आपण फीस इतक्या महाग झाल्यात, आता शिक्षणाला महाग झाले, फीस नाही भरू शकत आपण भाऊ, मग आरक्षणच लागतंय. मग काय भाजपचे लेखबाळ अधिकारी होणार नाही का? कार्यकर्ता आहे, नेता आहे, त्यालाही लागणार आहे. म्हणून लढाई करावी लागणार आहे. थँक्यू दादा. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.